माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपलं जे मागचं व्हिडिओ होतं त्याच्यामध्ये जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद, त्याच्यामधलं जे दुसरा अध्याय आहे सूरे बकरा, तर आपण त्याच्यामधले काही श्लोक त्याचा अर्थ आणि त्याचा संदेश बघितला होता. आता आज आपल्याला जे पुढचे श्लोक आहेत त्याचा अर्थ आणि त्याच्यामधला संदेश आपल्याला समजायचा आहे. आपलं मागचं जे व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण सूरे बकरा जे आहे त्याचे श्लोक क्रमांक 80, 81, 82 आणि 83 बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं की जे बनी इस्राईल जे होते किंवा इस्राईलचे जे पुत्र होते, तर त्यांचा असं एक गैरसमज होता की जेव्हा त्यांना पैगंबर त्यांच्याकडे यायचे आणि जे मृत्यूनंतर आजाब आणि यातना शोषावे लागतील त्याच्याबद्दल सांगायचे, तर हे लोक काय म्हणायचे की आम्हाला तर जे नरक आहे त्याची आग काहीच दिवस छुणार आहे आणि त्याच्यानंतर मग आम्हाला सुटका दिला जाईल आणि मग आम्हाला माफी दिली जाईल. याच्यावर अल्लाहने त्यांना विचारले की तुम्ही काय अल्लाहसोबत असं काही करार केला होता का, किंवा अल्लाहने तुमच्यासोबत असं करार केलं होतं का की तुम्ही जे पाप केले तर त्याच्यामुळे तुम्हाला जे नरक आहे त्याच्या आगीत काहीच दिवस राहायचंय आणि त्याच्यानंतर त्यांना तुम्हाला सुटका दिली जाईल. जर अल्लाहने म्हटले की जर असं केलं असेल तर मग अल्लाह कधी आपलं जो वचन आहे तो मोडत नाही. किंवा तुम्ही अशी कोणती गोष्ट बोलतात सर्वश्रेष्ठ अल्लाहबद्दल जिच्याबद्दल तुम्हाला सुद्धा ज्ञान नाही. त्याच्यानंतर मग आपण जे चांगले लोक आहे किंवा पुण्य करणारे लोक आहे त्यांच्याबद्दल बघितलं होतं की असे लोक जे ईमान राखतात एका अल्लाहवर आणि चांगले काम किंवा पुण्याचे काम करतात, त्यांच्यासाठी अल्लाहने सांगितलं की काय आहे, स्वर्ग आहे आणि ते त्या स्वर्गात नेहमीसाठी राहणार आहेत. आणि त्याच्या आधी आपण बघितलं होतं की ज्या लोकांनी पाप केलं त्यांच्याबद्दल सुद्धा सांगण्यात आलं की त्यांचे जे पाप आहे ते त्यांना म्हणजे त्यांचा घेराव करतील आणि हे लोक नरकात राहणार आहेत आणि ते नेहमीसाठी तिथे राहतील. तर अशा प्रकारे आणि मग नंतर सर्वश्रेष्ठ अल्लाहने एका कराराबद्दल सांगितलं जे बनी इस्राईलनी अल्लाहसोबत केलं होतं. त्या करारात असं होतं की हे जे लोक आहेत ते अल्लाहला सोडून कोणाशी उपासना करणार नाही किंवा अल्लाहसोबत सुद्धा कोणाची उपासना करणार नाही किंवा उपासनेत अल्लाहसोबत कोणाला सामील करणार नाही. त्याच्यानंतर त्या करारात असं सुद्धा होतं की अल्लाहने त्यांना म्हटलं होतं की आपले जे आई वडील आहे त्यांच्यासोबत काय करा, म्हणजे त्यांच्या प्रति जे कर्तव्य आहे त्याचं पालन करा, त्यांच्यासोबत आपली जी वागणूक आहे ते चांगली ठेवा. आणि त्याच्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं होतं की जे अनाथ लोक आहेत, नातेवाईक आहेत, अनाथ आहेत किंवा जे गोरगरीब आहे त्यांच्यासोबत सुद्धा आपली वागणूक चांगली ठेवा आणि मग लोकांशी काय करा, चांगलं बोला, गोड बोला आणि लोकांना पुण्याकडे बोलवा आणि जे पाप आहे त्याच्यापासून लोकांना थांबवा.
त्याच्यानंतर त्यांना असं म्हणण्यात आलं होतं की जे नमाज आहे ते अदा करा, जकात द्या. पण अल्लाहने म्हटलं की काहीच लोकांनी या कराराचं पालन केलं आणि जे बहुतेक लोक होते त्या लोकांनी काय केलं, या आदेशाचे उल्लंघन केले किंवा याचे पालन केले नाही. आता आज आपल्याला बघायचं आहे की जे श्लोक क्रमांक 84 आहे आणि 85, त्याच्यामध्ये काय संदेश दिलेला आहे आणि त्याचा अर्थ काय आहे. तर या श्लोकाचा विषय आहे की या श्लोकात अल्लाह ताला बनी इस्राईल जे आहे यांच्याशी घेतलेल्या कराराची आठवण करून देतो. आता हे करार काय होतं की एकमेकांचे रक्त सांडायचे नाही, म्हणजे एकमेकांची हत्या करायची नाही आणि आपल्या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढू नये, असा हे करार होता. बनी इस्राईलने तोंडाने हा करार मान्य केला होता आणि ते स्वतः त्याचे साक्षीदार होते. तर सर्वश्रेष्ठ अल्लाहने सांगितले की त्यांनी स्वतः कबूल केलेल्या नियमांचे काय केले, पालन करणे त्यांच्यावर बंधनकारक होते, अनिवार्य होतं. पण हा करार जो होता तो मानवता, शांतता आणि समाजातील एकता टिकवण्यासाठी होता. परंतु पुढे त्यांनीच या कराराचे उल्लंघन केले. आता जे श्लोक क्रमांक 85 आहे त्याचा विषय आहे की या श्लोकात बनी इस्राईलच्या जे दांभिक वर्तनावर किंवा दुहेरी वर्तनावर कठोर टीका केली आहे. कारण आपण बघितलं होतं की हे लोक जे होते हे दांभिक प्रवृत्तीचे होते, दुहेरी प्रवृत्तीचे होते. म्हणजे ते तोंडावर काही दाखवायचे आणि मनात काही वेगळं असायचे. तर या एक खूप वाईट सवयीवर टीका केली आहे इथे. आणि त्यांचं विरोधाभास काय होतं की हे एकमेकांची हत्या करतात, आपल्या लोकांना देशाबाहेर हाकलतात, पण जेव्हा त्यांचे लोक कैदेत पडतात तेव्हा ते काय करतात, त्यांना सोडवण्यासाठी फिदिया किंवा खंडणी देतात. तर सर्वश्रेष्ठ अल्लाहने हे स्पष्ट केलं आहे इथे की धर्मातील काही आदेश मानणे आणि काही आदेश सोयीप्रमाणे नकारणे हे खूप मोठा गंभीर पाप आहे. कारण सर्वांना जेवढे आदेश आहेत प्रत्येक आदेशाचं पालन करायचं आहे आणि पूर्णपणे जे धर्म आहे त्याच्यावर चालायचं आहे. पण हे लोक काय करायचे, जे आदेश सोपे आहेत किंवा ज्या आदेशामध्ये त्यांचा काही दुनियावी फायदा आहे, काही पैसे भेटणार आहेत, किंवा ज्या आदेशांमध्ये त्यांना काही म्हणजे स्वतःचं काही बलिदान करायची गरज नाही, तर हे काय करायचे, त्या आदेशांना मान्य करायचे. आणि बाकीचे जे आदेश आहे ज्याच्यामध्ये त्यांना काहीतरी बलिदान द्यायचंय किंवा ज्याच्यामध्ये त्यांचा काही दुनियावी फायदा नाही किंवा काही भेटणार नाही, तर असे आदेशांना ते किंवा ज्याच्यावर पालन करणे खूप अवघड आहे, तर हे काय करायचे, मग त्या पालन जे आदेश आहे त्यांचं उल्लंघन करायचे, म्हणजे पालन करायचे नाही. तर त्याच्यामुळे सर्वश्रेष्ठ अल्लाहने इथे सांगितलं की असं जे निवडक इमान आहे, याला निवडक इमान म्हटलेलं आहे, म्हणजे काही आदेश मानायचे आणि बाकीच्यांना सोडून द्यायचं. तर असं निवडक इमान अल्लाहला मान्य बिलकुल अजिबात मान्य नाही. याचा परिणाम काय होतो, या जगात अपमान आणि लाज जो कोणी असं करतो
आणि कयामतीच्या दिवशी कठोर शिक्षा आणि यातना आणि अजाब त्यांना सोसावा लागेल. तर अल्लाह ताला सांगतो, सर्वश्रेष्ठ अल्लाहने सांगितले की तो त्यांच्या कर्मापासून बेखबर नाही. आता या 2 श्लोकांचा मुख्य संदेश काय आहे? तर पहिला आहे धर्माचे आदेश संपूर्ण स्वीकारणे आवश्यक आहे. दुसरा संदेश आहे की दांभिकपणा जे आहे आणि सोयीचा धर्म अल्लाहला नापसंत आहे. तिसरा संदेश आहे की समाजात अन्याय, हत्या आणि हकालपट्टी मोठे गुन्हा आहेत. आणि चौथा संदेश आहे की अल्लाह प्रत्येक कृती पाहतो आणि न्याय करतो. तर हे काही गोष्टी होते जे या श्लोकांमध्ये सांगितलेले आहेत आणि याचा हे संदेश आहे. तर जे पुढचे जे श्लोक आहेत आणि त्यांचा अर्थ आणि संदेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.